नांदेड CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। आज ज्यांची 300वी जयंती आपण साजरी करतो त्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या पावन स्मृतीला अभिवादन करतो। आज ज्यांच्या कीर्तनाचा आपण लाभ घेतला आणि माझ्या 3 पिढ्यापासून आमच्या परिवाराचे मार्गदर्शक असलेले आदरणीय हवप रामरावजी ढोक महाराज, महंत जीवनदासजी महाराज, माझ्या वडिलाचे सहकारी हरिभक्तपरायण भाऊसाहेब महाराज पावडीवाडीकर, बाबा महाराज काकांडीकर, मंचावर उपस्थित सर्व संत महंत मंडळी, महाराजांच्या सोबत आलेले गायनाचार्य, मृदंगाचार्य, टाळकरी, वेणेकरी आणि ज्यांचा आपण वाढदिवस साजरा करतोय। खरं तर आज अभिमानाची गोष्ट आहे की ज्यांची पुण्यतिथी साजरी करतो त्यांचं स्मारक नांदेडमध्ये व्हावं यासाठी प्रयत्न करणारे आणि एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या अतिशय जवळच्या गोटातले या भागाचे आमदार बालाजीराव कल्याणकर, त्यांना खंबीर साथ देणाऱ्या संध्याताई, नांदेड दक्षिणचे आमदार आनंदरावजी बोंडारकर। आता सगळ्या मान्यवरांची नावं घेतली तर वेळ जाईल आणि तुम्हाला तिकडून सूचना आहे की थोडक्यात बोला। त्याच्यामुळं सर्व मान्यवर ज्यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं, गंगाधरराव बडुरे आणि त्यांचे सर्व सहकारी, 2 दिवसाला ज्यांचा वाढदिवस आहे ते उमेश मुंडे, उपस्थित बंधू भगिनी आणि पत्रकार मित्र, खरं तर अतिशय सामान्य कुटुंबातून इथपर्यंत आलेला कार्यकर्ता म्हणजे बालाजीराव कल्याणकर। पण जे 50 वर्षात कोणालाही जमलं नाही ते करून दाखवणारे बालाजी कल्याणकर। बालाजीराव कल्याणकर जर या भागाचे आमदार झाले नसते तर या भागाचा विकास कधीच झाला नसता। म्हणून बालाजीराव कल्याणकर सारख्या योग्य कार्यकर्त्याची निवड आपण सर्वांनी केली, त्यामुळे आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो। बालाजीरावच्या संदर्भात खूप काही बोलायचं होतं परंतु वेळेचा अभाव आणि खरं तर तुम्ही आमचं काही ऐकलं नसतं, पण महाराजांनी सूचना केली की मी उठा म्हणजेपर्यंत उठायचं नाही। ही जी आपल्याला शिकवण दिली त्याचाही मी आदर करतो आणि माझं थोडक्यात मनोगत संपवण्याचा प्रयत्न करतो। पण एक गोष्ट सांगतो की बालाजीराव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं स्मारक नांदेडमध्ये झालं पाहिजे ही तुमची संकल्पना, तुम्ही पाठपुरावा केला। आज कोणी काही म्हणत असेल, केवळ आणि केवळ बालाजीराव कल्याणकरांमुळं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं स्मारक नांदेडमध्ये होणार आहे। पण तुम्हाला एक दुसरी सूचना आहे, तुम्ही जेव्हा या स्मारकाचं उद्घाटन कराल तेव्हा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या वंशजाला बोलवा। परवा नांदेडला कैलासवासी वसंतराव नाईक साहेबांच्या पुतळ्याचं उद्घाटन झालं आणि वसंतराव नाईक साहेबांच्या परिवारातल्या कोणालाच निमंत्रण नाही। 12 वर्ष वसंतराव नाईक साहेब मुख्यमंत्री, त्यानंतर सुधाकरराव नाईक साहेब मुख्यमंत्री, मनोहरराव नाईक साहेब मंत्री, आज इंद्रनील नाईक मंत्री, परंतु दुर्दैवाने त्या कुटुंबातल्या कोणालाही निमंत्रण दिलं गेलं नाही। अशी चूक तुम्ही करू नका अशा पद्धतीची सूचना या निमित्ताने माझी राहणार आहे।
बालाजीरावच्या वाढदिवसाच्या निमित्तानं माझ्या वतीनं तुम्ही मला एकदा लोकसभेत पाठवलं, त्याच्यामुळे जिल्ह्याचा माजी खासदार म्हणून, नांदेड लोहा कंधारचा आमदार म्हणून आणि मी नवीन गेलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, कारण महाराज माझ्यासाठी पक्ष काही शिल्लक नाही, त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मी मनापासून अभिष्टचिंतन करतो. महाराजांनी माझ्याबद्दल भावना व्यक्त करताना काही गोष्टी बोलल्या, मी येत होतो, पण माझ्या अगोदर कुठं बालाजीराव मंत्री होतात की? आणि आजच्या ह्या चांगल्या दिवशी तुम्हाला त्याच्याही निमित्तानं शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.